स्वामी समर्थ सर्वांना. आज वेळ आमुषा विशेष बनवण्यासाठी घेतलेले आहे मी कोथिंबर वडी. कोथिंबर वडी बनवण्यासाठी साहित्य: बेसन पीठ, त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घेतले. नंतर ओवा, जिरं, हळद, नमक, अजून लागतं ते सगळं साहित्य. कोथिंबर टाकून घ्यायची, आपल्या शेतातली आहे कोथिंबर, टाकून घ्यायची भरपूर. नंतर मी घेतला आहे मिरची, लसूण आणि कोथिंबर ह्यात पण घातली आहे बारीक करून. ती पण घेते मी आता टाकून. आज वेळ आमुषाबद्दल आमच्याकडं असं बनवतात. वडी, गरगटा, बाजरीची भाकरी, उसळ, असं भरपूर पदार्थ बनवतात. नमक टाकून घेते, नमक, ओवा घेते हातावर जरा चोळून टाकून. आज सकाळ सकाळ नाश्ता बनवला, मुलीला क्लासला जायचं होतं त्यासाठी. आणि आता घेते मी हळद. ज्याची त्याची बनवायची पद्धत वेगवेगळी असते वड्या बनवायची. ही आहे माझी पद्धत. तुम्हाला आवडते का बघा माझ्या पद्धतीनं बनवलेलं. बनवून मला पण सांगा कमेंटमध्ये. आणि इथं टाकून घेतलेत मी तीळ. तीळ थंडीच्या दिवसात खाल्लेलं चांगलं असतात. असा मी घेतला गोळा मळून. आता मी घेणार आहे बाजरीच्या पिठाचे उंडे बनवून. बाजरीच्या पिठाचे उंडे बनवून घेणार आहे. चाळणीला तेल लावून ही इथं चाळणीमध्ये वापरण्यासाठी चाळण तयार करून ठेवले. बाजरीच्या पिठाचे उंडे बनवण्यासाठी गूळ, बाजरीत नमक घालून बाजरीच्या पिठामध्ये घेतले तीळ. तीळ लावून बनवणार आहे उंडे. असे बनवले मी उंडे आणि वड्या दोन्ही एकत्र मिळून मी वापरायसाठी ठेवणार आहे. इथे ठेवले मी शेगडीवर वापरायला. आता ही झालं आहे आपले वापरून तयार. आता मी घेते वड्या कट करून. आणि इथं ते कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे गरम करायला गॅसवर. अशा मी वड्या खरपूस रंगावर तळून घेतले त्या. ही आहे छोटी लोखंडाची कढई. आणि बारीक गॅसवर खरपूस रंग येईपर्यंत घ्यायच्या तळून. नंतर इथं मी गरगटा बनवून घेतला आहे, भोगीसारखाच घेतला आहे. त्यात सगळं टाकलं आहे, काय काय असते साहित्य आपलं. वाटाणा, शेंगदाणं. इथं चुलीवर बाजरीच्या भाकरी बाहेर चुलीवर करून घ्यायला लागले. बाहेर घेतल्या अंगणात बाजरीच्या भाकरी बनवून. छान झाल्या बाजरीच्या भाकरी. नंतर आलो शेतात. तुम्ही म्हणसाल शेतात आलो, आम्ही गावात राहतो. शेत आमचं आहे गावाच्या वरतं नदीकडला. इथं घेतली आम्ही दोघांनी मिळून पूजा करून, नारळ फोडून. शेताची वटी भरणी करून घेतली आज. शेताची वटी भरून घेतल्यानंतर समाधान वाटलं. आपल्याला ती जपते, आपण पण तिला जपलं पाहिजे. कडधान्य सगळं साहित्य, तिच्यापासून फळं भाज्या नवीन आपल्याला खायला भेटतं. ही आमच्या शेतातला मसुबा, त्याची पण पूजा करून घेतली. आणि नंतर असं प्रकारे सगळं आज वेळ आमुषा साजरी केली. आता आम्ही घेणार आहे जेवायला. या तुम्ही पण जेवायला. असं जेवायला बसलो. जेवायला घेतली तोंडी लावाय मेथीची भाजी. असं सगळं घरून बनवून आणलेलं जेवण. तुम्ही बघितलेच, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.